कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे जिले के दौरे पर है। इस दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं की आड़वा बैठक आयोजित की गई। इस बैठक के बाद बुलाई गई पत्रकार परिषद में बोलते हुए पटोले ने राज्य की कानून व्यवस्था पर सवालिया निशान खड़े करते हुए राज्य की महागठबंधन सरकार पर हमला बोला। बघा, भाजपला आता वाटायला लागलं, त्यांचा एक आमदार तर मुस्लिम धर्माला तर सरळ म्हणतो तुमच्या घरी आणि तुमच्या दारामध्ये येऊन मारे। आता त्यांना वाटतं की आमचं तर ते सागर बंगला आमच्यासाठी बिलकुल आमचा देवच आहे असं ते सांगतात। बाप सांगतात सागर बंगल्यात बाप बसलाय, सागर बंगल्यात त्यांचा बाप बसलेला आहे। पोलीस महासंचालक आता ती बोलतात तर मला असं वाटतं की भाजपवाल्यांना मुलीवर अत्याचार करायला, त्यांना म्हणजे बदलापूरचं प्रकरण एक आपल्याला थोडंसं त्याला मांडतो की घटना आता माननीय सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने ती सूट आपल्याकडे घेतलेली आहे। जेव्हा ते काही स्टेटमेंट आपल्याला बाहेर येतात, त्या 4 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या मुलीवर 15 दिवसापासून अत्याचार चालू होते आणि ते 15 दिवसाचा अत्याचार चालू असताना पालकांनी त्या जे संचालक मंडळ होतं त्या शाळेचं नाव पण आदर्श शाळा आहे, त्या आदर्श नावामध्येच गडबड आहे काहीतरी। तर या आदर्श शाळा नाव होतं, तिथं संचालक मंडळाकडे गेले, त्या संचालक मंडळाने त्या पालकांना तिथून हाकलून लावलं, पोलीस स्टेशनवाल्यांनी हाकलून लावलं, ज्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं असं रेकॉर्डला दाखवलं, तिला त्या पोलीस अधिकाऱ्याला मुंबईमध्ये पोस्टिंग दिली। म्हणजे याच्यामुळे या घटना तुम्ही जे म्हणालात, मी उदाहरणार्थ तुम्हाला उल्लेख केला की या घटना वाढण्याची कारण काय, गुन्हेगाराला वेळेवर योग्य सजा पनिशमेंट होत नाही। आम्हाला सगळी मुभा आहे आणि तिथं बाप बसलेला आहे सागर बंगल्यामध्ये, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडत राहतील आणि हे लोकांना तर काही लाशरमच नाही। हे म्हणतात की झालं, घटना होत राहतात असं म्हणतात। म्हणजे आता घटना होत राहतात, एकानं असं सांगितलं की आम्ही काय पारा देणार आहे शाळेच्या तिथं, असंही म्हणतात। अहो, तुम्ही एक सांगा की तुमचा धाकच संपलेला आहे, पोलिसांचं पोस्टिंग पैसे घेऊन तुम्ही करत असाल तर याच्यापेक्षा काय वाईट असेल।